बाईक चालव ना ती, जा ना. जी आता तर माझी मारत होतीस मला बाईक चालव. माझी हाईट जर तुझ्या एवढी असती ना तर मी पहिली असती बाईक चालवणारी, समजलं. इकडे कचऱ्याचं दिसतंय ना. हा कचरा दिसतोय ना. काढताना वाकायचं पण असतं जरा. ताटू बरोबर एवढी एफर्टलेसली कचरा काढते. चावी दिलेली त्याला ना. कोणाला? आता आमचे डोळे अरे हा त्या परेशचं लग्न होतं ना. क्लेन्स होणार आहेत तुला माहिती आहे ना मस्त. त्या परेशचं लग्न झालं. कोण परेश? परेश अरे हा त्याचं लग्न झालं. 3 फेब्रुवारीला. अरे भाई नर्स आहे ती. नर्स. हा इथे नर्स आहे कणकवली. भाई साहब एक नंबर यार. चांगले अगदी मुंबई सारखं केलं लग्न. अगदी हा प्री वेडिंग वगैरे सर्व. अगं बाय बाय बाय. ना तिने. फोटो मी नाही आहे फेसबुकवर. मी नाही आहे फेसबुकवर. नाही प्रॉपर चुलीचा वास. बाळा रात्री येईल आवे. धुरांडा करत बाळा. बघा कसा बसलाय. हा बघ कुठे बसलाय का आम्ही. तुला असं नाही वाटत आपण फक्त अशी रिकाम तिकडे असे फिरतोय सगळीकडे. एवढूशी काय गाडी चाललेली आहे घरी जाता तर तू चालव. आपण जरा थंडी पाहिजे आजूबाजूचं जरा. बस झालं बस झालं. तू मगाशी खुडबुडत का होतीस? काय करणार? काय पण चावतोय. अरे तो द्वारा द्यावा. फोन जाऊ दे प्लीज प्लीज. फिजिकली आय कान. फक्त अशी ऍक्शन करून दाखव दादा कसं करायचं. फक्त ऍक्शन प्लीज. अगं तोडलीस काय? अगं पडतेस. फुल दिसतंय ते. इथे एक आहे, इथे एक आहे हवे. ई वाव. आणि इथे एक आहे छोटस. काजू. कलमच लावलाय ना. कलम लावलाय त्या बाजूला. अरे यार सगळ्यात फेवरेट झाड होतं हे. आणि इथे ना इथे ना वीज पडली त्या झाड आहे. काजूचं झाड होतं ना. हा इथे वीज पडली. बाई. कुठे वीज पडली? हा वीज पडली आणि ते वेगळं त्या झाडावर. हा इथे एक मोठं काजूचं झाड होतं माहिती तिकडे बोंडू यायचे मस्त. मस्त हा तिकडे होतं. काजू भरपूर. हा कटक. मे मध्ये यायचे आणि ते काजू. हात दिवशी पडलं. बघितलं तू लाकडं तिने ठेवले होते. हा म्हणजे ते लाकडाचं ते झाडांवरती वीज म्हणून पावसामध्ये कधी झाडाखाली उभं राहू नये. वीज चमकते वीज पडते झाडांवरती मोस्टली. आपल्याला पण जाते मग. हा होतच होतं तेवढं. धडांधडून. हा मग वीज आहे ती इकडे पडली पडली ती पडली आमच्या इथे येऊन पडावी. आपल्या त्या झाडावर येऊन पडावी. हेच हा झाड एकदम सगळ्यात बेस्ट आंबे द्यायचा. भरपूर आलाय मोहर. भरपूर आलाय मोहर. या झाडांनी सगळ्यात जास्त आंबे दिले. आंबा दिलाय. हा आणि बाबांचं मला वाटतं की थोडंसं हे झालं ना.
एप्रिल पान काढत होते त्या झाडात तिथे उभे राहून मी बाबा त्या झाडाचं वीज पडली अच्छा हा माहिती आहे प्रॉब्लेम झाला बाबा कुठे दिसत नाही ते किती आणि ते आणि बाबा चौघच आलेले आणि ते खेचायचं त्या सागरवर म्हणजे आम्ही साफ करतो तर बाबा दिसत नाही कसे तिकडे बघित बाबा इथे येऊन म्हणलं हे कचरा हे पानाने एक एक तोडत होते आणि हा कचरा आम्ही साफ केलेलं म्हणलं बाबा हे काय केलं ते म्हणलं हे तोडायचं आहे म्हणलं असं काय मग तोडलं म्हणतात हां असं तोडायचं होतं आणि त्यापासून मग आतमध्ये गेले मला थोडा डाऊट आला पण आतमध्ये गेलेलं सगळी भांडी 2 वाजता आतमध्ये आणि खिडक्या लावायच्या म्हणलं बाबा अजून हे नाही झालंय काळोख नाही झालाय तरी पण ते 2 दिवस असं करत आणि तिसऱ्या दिवशी चल जाऊया माझं छातीत धड झालं म्हणलं कधी एकदा जाण्याचं उजाडते असं झालेलं नाही ग अरे असं घरावर अशी होत होते ना ते व्हायचं मला वाटलं आमच्या साईड सर्वांचे हे झालेत ना काय ते परिणाम तसं थोडंसं